मोदीजी खोटं बोलतायत, म्हणजे देशाचे पंतप्रधान आहेत ते, आणि ते असा खोटाच दावा, असा काहीतरी दावा करतायत आणि तो खोटा आहे. शेतकरी खुशच आहेत. बर. कारण काय तर ते पीएम किसानचे 6,000 रुपये मिळतात ना. म्हणजे भाजपच्या काळातच हे असं झालं आणि काँग्रेसच्या काळात सगळी आबादी आबाद होती. अशातला हा विषय नाही. म्हणजे जो पक्ष विरोधात असतो तो शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतो आणि सत्तेवर गेला त्यांच्यामध्ये काय एकाला झाकावून दुसऱ्याला काढावं. फक्त ही भाजपबद्दलच नाराजी आहे का काँग्रेसबद्दल सुद्धा आहे आणि इतर पक्षांबद्दल सुद्धा आहे? म्हणजे खाद्यतेल आणि डाळी ह्या दोघांचा जर एकत्रित विचार केला तर जवळपास 1.5 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे आपण खर्च केले. देवेंद्र फडणवीस असोत किंवा त्यांचे जे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे, त्यांचं एकतरी स्टेटमेंट तुम्ही बघितलं का की हा क्रायसिसवरती, शेतीचा जो क्रायसिस आहे म्हणजे निवडणुकीच्या ह्या प्रचारामध्ये त्याच्यावर काही बोलतायत का? तर ते काही बोलत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते त्याचं दरवर्षीचं रडगाणं असतं, रोजचं रडगाणं असतं. शेतकऱ्यांमधली खतखत नाराजी आपल्याला कळते, मग भाजपला ही कळत नाहीये का? महागाईचा दर कमी करण्याचा सगळ्यात सोपा उपाय काय? तर शेतमालाचे रेट पाडायचे. शेतकरी वर्ग जो आहे तो जरी भरडला तरी त्याचा आपल्या ओव्हरऑल निवडणुकीतलं जे काही यश आहे त्याच्यावर परिणाम होणार नाही. भाजपला शेतकरी मतं नको आहेत का? हिंदू विरुद्ध मुस्लिम असं राजकारण करायचं असेल तर बहुसंख्येने हिंदूच आहेत ना शेतकरी. भाजपच्या आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नेमकं काय आहे? तर भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांबद्दल एकही नवीन घोषणा नाही. हे थोडीशी आश्चर्याची गोष्ट आहे, परंतु एकही नवीन घोषणा नाही. काँग्रेसचा जाहीरनामा बघितला तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये अर्थात ते विरोधी पक्षात आहेत त्याच्यामुळे त्यांना आकाशातलं चंद्र पण तोडून आणून देणं शक्य आहे. खरंच गरिबीतून बाहेर काढले काय 25 कोटी लोकांना? 25 कोटी ही जे हा जो आकडा आहे ही अतिरंजित संख्या आहे. मोदी सरकारची कामगिरी आर्थिक आघाडीवर ही मनमोहन सिंग सरकारपेक्षा चांगली आहे, उत्तम आहे. काँग्रेस सत्तेवर आलं तर काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा काय होणार आहे, तर या देशातली संपत्ती ही मुस्लिमांना वाटली जाणार आहे. हे मूळ वाक्य आहे. हम्म, हम्म, हम्म. मोदी काय म्हणतात? मुसलमानांचा पहिला हक्क आहे. ज्याप्रमाणे राम मंदिराचा मुद्दा चालेल असं वाटत होतं तसं काय होताना दिसत नाही. नाहीतर शेतकऱ्याला जर आपण सांगितलं किंवा 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले तो आपल्या जोड्याने मारेल ना. तो म्हणणार मला 5 वर्षापूर्वी 10,000 रुपये भाव मिळत होता, तो आता 5,000 रुपये मिळतोय. माझं हे 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले त्याच्यात मी आहे की नाही हा विषयच नाही. माझंही तर नुकसान होतंय ना. त्यासाठी तुम्ही काय करताय ते सांगा. 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट झालंय की नाही त्याच्याबद्दल संभ्रम आहे. भाजपचा कुठलाही नेता किंवा कुणी त्याच्यावर बोलत नाही. तुम्ही सोयाबीनच्या आणि कापसाची रेट पाडणार आणि त्याच्याऐवजी आम्हाला 6,000 रुपये देणार भीक म्हणून. कारण शेतीच्या प्रश्नावरती एखादं सरकार पडू शकतं, पण फक्त शेतीच्या प्रश्नावरती सरकार निवडून येऊ शकत नाही. नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या झाडा झडती विथ रमेश जाधव या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. देशात सध्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. जोरदार प्रतिवाद आणि वाद असे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या होताना दिसत आहेत. याच्यामध्ये एक मुद्दा महत्त्वाचा जो भाजप सातत्यानं बोलून दाखवतोय, भाजपकडून असा दावा केला जातोय, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनच केला जातोय की देशातील 25 कोटी लोकांना त्यांनी गरिबीतून बाहेर काढलं. आता असा त्यांचा दावा आहे. त्याच्यामुळे या दाव्याच्या अनुषंगानं काही प्रश्न निर्माण होतात की मग हे 25 कोटी लोक नेमके कोण आहेत, कुठल्या भागातले आहेत? एकीकडे ग्रामीण भागात ग्रामीण अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागलेली आहे आणि दुसरीकडे पंतप्रधानांचा असा काहीतरी एक दावा आहे. त्यासोबतच काँग्रेसवरती सातत्यानं जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत आणि एकूणच ह्या सगळ्यामध्ये शेतकरी दुर्लक्षित आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे नाराजी सुद्धा आहे. तर या सगळ्या विषयांवरती आपण आज बोलणार आहोत ॲग्रोवनचे कंटेंट चीफ रमेश जाधव सरांसोबत. सर, तुमचं या नव्या भागात पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार सर. अर्थात पहिला प्रश्न हाच आहे की देशातील शेतकरी सध्या नाराज आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये नाराजी आहे, खदखद आहे, आणि ती नाराजी नेमकी कुणाबद्दल आहे आणि कशामुळे हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. आता लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. हो, पण देशातले शेतकरी नाराज आहेत हे मात्र खरंच आहे. त्याच्यामध्ये पण उत्तर भारतातले शेतकरी वेगळ्या कारणांसाठी नाराज आहेत आणि महाराष्ट्र आणि बाकीच्या राज्यातले शेतकरी वेगळ्या कारणांसाठी नाराज आहेत. पण त्यातला जो समान धाग आहे तो म्हणजे शेतमालाचे पडणारे भाव, काही त्यातला एक समान धाग आहे. आणि महाराष्ट्रामध्ये त्याचं एक ॲडिशन आहे ते दुष्काळ. तर आता पंजाबमध्ये काही ठिकाणी दिसलं की शेतकरी नाराज आहेत आणि जे उमेदवार प्रचाराला येतात त्याच्यावर त्यांचा संताप किंवा राग जो आहे तो व्यक्त होतोय. आणि तसंच चित्र देशातल्या अनेक राज्यांमध्ये दिसते आणि महाराष्ट्रात त्याला अपवाद नाही. तर काही दिवसापूर्वी तुम्ही एक बातमी वाचली असेल किंवा बघितली असेल की नाशिक जिल्ह्यात देवळा तालुक्यामध्ये एक गाव आहे माळगाव म्हणून. तर तिथं बोर्डच लावलेला आहे की राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आमच्या गावात प्रचाराला येऊ नये. म्हणजे एक प्रकारे त्यांना प्रवेश बंदी केली. आणि त्या बोर्डवर त्यांनी लिहिलंय की मागच्या 5 वर्षामध्ये ज्या उमेदवारांनी किंवा ज्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी
कांद्याच्या प्रश्नावर कधी आवाज उठवला नाही हम्म. किंवा कांद्याची जी निर्यात बंदी झाली त्याचा विरोध केला नाही किंवा आमचे जे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल त्यांनी कधी विचारपूस केली नाही. तर अशा लोकांनी आता गावात येऊन प्रचार करू नये. आता आमचं आम्ही ठरवू की कुणाला मतदान करायचं, त्याच्यासाठी तुम्ही इथे येऊन प्रचार करायची गरज नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की हे राजकीय पक्षाचे लोक उमेदवार इथे येतात आणि मग एक स्टंट म्हणून शेतकऱ्याबरोबर आम्ही कुठं काम करतोय, ते कांद्याची प्रतवारी करतोय किंवा त्याच्याबरोबर गाडीमध्ये चढून कुठे काय ते गोण्या नीट ठेवतोय, असे काहीतरी फोटोसाठी व्हिडिओसाठी स्टंट करतात आणि दाखवतात की आम्ही किती शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची समरस आहे. तर त्या लोकांचं म्हणणं आहे की असं नौटंकी आता करू नका. त्या कांदा निर्यात बंदीमुळं जे काही आमचं कंबरड मोडलंय त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की आमच्या बाजूने कोण आहे आणि आमच्या विरोधात कोण आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही प्रचार करण्याची गरज नाही. आता आमचं आम्ही ठरवू की कोणाला मतदान करायचं. मग त्यांनी त्याच्यात असं एक वाक्य वापरले की जर तुम्हाला शेतकऱ्यांची फिकीर नसेल तर आम्हाला सुद्धा तुमची किंमत नाही आता आणि आमचा निर्णय आम्ही घेऊ. अशा प्रकारे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. मध्यंतरी मग चंद्रकांत पाटील जे आहेत भाजपचे नेते मंत्री, त्यांनी टेंभुर्णीमध्ये सभा घेतली माढा लोकसभा मतदारसंघात. तिथं पण एका शेतकऱ्यांनी उठून त्याची जी काही व्यथा होती ती मांडली आणि त्याच्यामुळे कार्यक्रमात गोंधळ झाला. सुजय विखेला पण लोकांनी दारेवर धरले की तुम्ही 5 वर्षात आमच्यासाठी काय केलं. तर बहुसंख्य शेतकरीच होते. भावना गवळी, त्यांना तिकीट मिळालं नाही पण त्या प्रचार करत होत्या. त्यांनाही शेतकऱ्यांनी अडवून पीक विम्यावरनं जाब विचारला. तर अशा अनेक अशी उदाहरणं सांगता येतील की त्याच्यावरून एक आपल्याला दिसतंय की शेतकरी नाराज आहेत. आणि महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर शेतमालाचे पडलेले भाव आणि दुष्काळ हे 2 मुख्य मुद्दे आहेत की ज्याच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, संतापाची भावना आहे. तर शेतमालाचे पडलेले भाव ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस मग हे फक्त एका कमोडिटीबद्दलचे नाही आहेत. तर ज्या काही प्रमुख कमोडिटीज आहेत त्या सगळ्या कमोडिटीमध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे यावर्षी. तर उदाहरणार्थ आपण जर महाराष्ट्रापुरता विचार केला तर खरीप हे आपलं सगळ्यात महत्त्वाचा हंगाम आहे आणि खरीपामध्ये कापूस आणि सोयाबीन हे 2 मुख्य पिकं आहेत. तर ह्या दोन्ही पिकांचे भाव पडलेले आहेत. म्हणजे कापसाचे भाव मध्यंतरी थोडेफार वाढले असले तरी ओव्हरऑल जर आपण सीझनचा विचार केला तर दबावातच आहेत आणि अजून पण ते दबावातच आहेत. शेतकऱ्यांची जेवढी अपेक्षा होती तेवढे काही भाव वाढलेले नाही आहेत. आणि तीच गोष्ट सोयाबीनची पण आहे. सोयाबीनचे रेट पडलेले आहेत आणि सोयाबीनच्या बाबतीत असं आहे की ते आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यामुळं हे भाव पडलेत असं जरी सांगितलं जात असलं तरी त्यात काही ते अर्धसत्य आहे. म्हणजे केंद्र सरकारची जी काही धोरणं आहेत त्याच्यामुळं सोयाबीनला सगळ्यात जास्त मोठा फटका बसलेला आहे. हे धोरणं कुठले आहेत तर सरकारने खाद्यतेलाची विक्रमी आयात केली. म्हणजे आता मागच्या मार्च महिन्यामध्ये जे आर्थिक वर्ष संपलं 2023-24, तर या आर्थिक वर्षामध्ये खाद्यतेलाची 159 लाख टन आयात आपण केलेली. तर ही विक्रमी आयात आहे. त्यासाठी आपण किती पैसे मोजले तर तब्बल 1.25 लाख कोटी रुपये आपण मोजले. तेच गोष्ट डाळींची म्हणजे कडधान्यांची. तर ह्या वर्षी तूर असो, मूग असो, उडीद असो किंवा हरभरा असो ह्याचे रेट वाढलेले होते. पण सरकारला काळजी आहे की ते रेट वाढून मग महागाई वाढू नये म्हणून मग ते रेट आर्टिफिशियली कमी करण्यासाठी मग सरकारने आयातीचा सपाटा लावला आणि कडधान्यांची पण विक्रमी आयात करण्याच्या दिशेने सरकारची पावलं पडतात. तर ह्या वर्षी म्हणजे जे सरलेलं आर्थिक वर्ष होतं त्याच्यामध्ये कडधान्य आयातीमध्ये 84% वाढ झाली. तर हे 84% हे काही छोटी फिगर नाही. आणि ह्यासाठी आपण किती पैसे मोजले तर 31,000 कोटी रुपये मोजले. म्हणजे तिकडं आपण खाद्यतेलासाठी 1.25 लाख कोटी रुपये मोजले आणि इकडे डाळींसाठी 31,000 कोटी मोजले. म्हणजे खाद्यतेल आणि डाळी ह्या दोघांचा जर एकत्रित विचार केला तर जवळपास 1.5 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे आपण खर्च केले. म्हणजे हे पैसे कुठं गेले तर ते परदेशातल्या शेतकऱ्यांना मिळाले. इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, ब्राझील आहे किंवा हे ज्या देशांमधून आपण आयात करतो त्या देशातल्या शेतकऱ्यांना हे पैसे गेले. मग शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की ह्याच्यातला थोडा जरी वाटा आम्हाला दिला असता तर इथल्या शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन केलं असतं ना. पण सरकारचा तो रोख दिसत नाही. कारण सरकारला शॉर्ट टर्म गेन मिळवण्यात इंटरेस्ट आहे. सरकारचा सगळा फोकस कशावरती आहे म्हणजे आपण कडधान्यांचं बघितलं, तेलबियांचं बघितलं, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पण ह्यावेळेस मातीच झालेली आहे. आणि इथेनॉलच्या बाबतीत जे सरकारनं धरसोडीचं धोरण ठेवलंय त्याच्यामुळं साखर उद्योगाला जे चांगले दिवस येणार होते तर ते बॅकफुटवर आलं. साखर उद्योगाची लॉबी स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे त्यांनी बरेच कसरती करून प्रयत्न करून काही निर्णय बदलून घेतले. परंतु ओव्हरऑल जर आपण बघितलं म्हणजे कांदा बघितला, साखर बघितलं, सोयाबीन बघितले, सगळं तूर मूग उडीद बघितलं तर हे सगळ्या ज्या प्रमुख कमोडिटीज आहेत त्या सगळ्या कमोडिटीमध्ये सरकारच्या धोरणामुळे शेतमालाचे रेट पडलेले आहेत आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतोय आणि त्याच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये एक मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. आणि दुसरा मुद्दा आहे तो दुष्काळाचा. तर आपण आता सगळे आता एप्रिल महिना सुरू आहे तर एप्रिलमध्येच चारा आणि पाण्याची इतकी वाईट स्थिती आहे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये
तर आता मे महिना कसा काढायचा, म्हणजे एप्रिलचा उरलेले दिवस आणि मे महिना आणि जूनमध्ये पण पाऊस वेळेला आला तर ठीक आहे. पावसाचं डिस्ट्रीब्युशन कसं राहतं आहे त्याच्यावरती पुढं दुष्काळाची तीव्रता किती लांबते हे ठरतं. मग दुष्काळाच्या ज्यावेळेस अशी परिस्थिती येते त्यावेळेस लोकांची स्वाभाविक अपेक्षा काय असते की बाबा आम्हाला मदत मिळावी, सरकारी मदत मिळावी. आता हे आचारसंहितेचं कारण आहे, त्याच्यामुळे सरकारी मदतीबद्दल काही असं दिसत नाही हालचाल. आणि ह्यावेळेस त्यांनी डिक्लेअर केले की सूत्रांच्या माहितीनुसार की चारा छावणी आम्ही सुरू करणार नाही, कारण त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि बाकीचे प्रॉब्लेम होतात. मग ठीक आहे, चारा छावण्या सुरू करणार नाही तर मग त्याला पर्यायी व्यवस्था काय, तर पर्यायी व्यवस्था शेतकऱ्यांच्या थेट अकाउंटवर पैसे जमा करायचे. मग त्यासाठी एक मोठी प्रोसेस असते. मग त्या दृष्टीने काही तयारी आहे का, तर तेही काही दिसत नाही आहे. म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये लॉंग टर्म उपाययोजना गरजेच्या असतातच, परंतु तातडीने सर्व्हायवलसाठी मदत करणे गरजेचं असतं. ती आर्थिक मदत आणि बाकीच्या गोष्टींमधली जी मदत आहे ती तातडीने त्यांच्यापर्यंत पोहोचणं हा सगळ्यात मोठा फॅक्टर असतो. तर त्या आघाडीवर काही प्रयत्न होताना दिसत नाही सरकारच्या बाजूने. त्याच्यामुळे सरकारबद्दल लोकांमध्ये एक नाराजी आहे. आणि ज्यावेळेस अशी दुष्काळाची परिस्थिती असते त्यावेळेस लोकांचा स्वाभाविक कल असा असतो की बाबा ह्या सरकारकडनं काही मिळत नाहीये, त्याच्यामुळे आपण पर्याय शोधायला पाहिजे. हा, मला तसं- तेच विचारायचं की मग फक्त ही भाजपबद्दलच नाराजी आहे का काँग्रेसबद्दल सुद्धा आहे आणि इतर पक्षांबद्दल सुद्धा आहे? सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्षांबद्दल सुद्धा लोकांमध्ये नाराजी आहे. पण आता कारण विरोधी पक्षाबद्दल का नाराजीचं कारण काय? कारण आता हे जे इलेक्शनचा आता सगळा माहोल आहे, हो. तर इलेक्शनच्या माहोलमध्ये जे मुद्दे चर्चेला यायला पाहिजेत, तर हे शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत ते चर्चेला येत आहेत का? म्हणजे येत असले तरी मग तोंड दाखवण्यापुरतं मुद्दे चर्चेला आणणं वेगळं आणि त्याच्यावरती सगळं कॅम्पेन करून ते प्रश्न धसायला लावणं. तर तशा प्रकारे सगळा फोकस त्याच्यावर दिसत नाहीये. त्याच्यामुळे विरोधी पक्षाबद्दल ती एक नाराजी आहे की तुम्ही हा निवडणुकीच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवायला पाहिजे होता, त्या पद्धतीने तर होत नाही. परंतु अर्थात तर मागच्या काही दिवसापासून चित्र बदलले. म्हणजे महाराष्ट्रापुरता जर आपण विचार केला तर विरोधी पक्षांनी बऱ्यापैकी प्रचारामध्ये हे मुद्दे आणलेले आहेत आणि विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सगळे जे कॅम्पेन आहे ते या मुद्द्यांभोवती आता वर्कआउट होताना दिसतंय. आणि जे पंजाबसारखी जी राज्य आहेत, पंजाब किंवा हरियाणा, तर तिथं आधीच शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्याच्यामुळे तिथं शेतीचे प्रश्न केंद्रस्थानी आहेतच. परंतु तिथं पण विरोधी पक्षाचं जे काही नॅरेटिव्ह आहे त्याच्याबद्दल तिथल्या लोकांचा आक्षेप आहेच. म्हणजे लोकांचं एक असंही असतं की बाबा कुठल्याही पक्षाला निवडून दिलं तर काही फरक पडत नाही. म्हणजे जो पक्ष विरोधात असतो तो शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतो आणि सत्तेवर गेला की मात्र त्यांच्यामध्ये काय एकाला झाकावून दुसऱ्याला काढावं अशा प्रकारचे असतात. त्याच्यामुळे हा प्रश्न काय फक्त पक्षीय राजकारणाचा नाही. म्हणजे भाजपच्या काळातच हे असं झालं आणि काँग्रेसच्या काळात सगळी आबादी आबाद होती, अशातला हा विषय नाहीये. तर हा शेतकऱ्यांचा प्रश्न निवडणुकीच्या प्रचारापुरता राबवायचा, फक्त मतांचा जोगवा मागण्यापुरता त्याचा वापर करायचा आणि प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर मात्र जी काही धोरणं आहेत ती शेतकरी विरोधीच ठेवायची. हे एकंदरीतल्या राजकीय व्यवस्थेचं चरित्र राहिलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांचा एक प्रकारचे भ्रमनिराश झाल्यासारखं दिसतो. त्याच्यामुळे आता कुठल्याही पक्षाला निवडून दिलं तर काय फायदा आहे, असं एक सुरुवातीच्या टप्प्यामध्ये होतं. परंतु आता मागच्या काही दिवसामधलं जर आपण चित्र बघितलं प्रचाराचं, तर बऱ्यापैकी हे मुद्दे आता केंद्रस्थानी येताना दिसत आहेत. आणि आधी असं वाटत होतं की ह्या मुद्द्यांवरती निवडणूक फिरणार नाही. हे शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते दरवर्षीचं रडगाणं असतं, रोजचं रडगाणं असतं. तर हा निवडणुकीतला कलाटणी देण्यासारखा मुद्दा होऊ शकतो का, ह्याच्याबद्दल जी साशंकता होती ती मला वाटतं आता बऱ्यापैकी दूर झाली. म्हणजे हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिले आणि सत्ताधारी पक्ष त्याच्यावरती बॅकफूटवरतीच आहे आणि विरोधी पक्ष जर ते लावून धरत असेल तर मग काही प्रमाणात फरक पडू शकेल. अर्थात एकदमच पारड इकडं तिकडं होईल, इकडचं पारड तिकडं होईल अशातला भाग नाहीये. परंतु निवडणुकीच्या राजकारणामध्ये याला एक निर्णायक महत्व येईल अशी स्थिती सध्या तरी दिसते. बरं सर, आता तुम्ही भाजपचा उल्लेख केला की भाजपबद्दल एक नाराजी आहे. पण मग आता आपल्याला कळतंय शेतकऱ्यांच्या मनात भाजपबद्दल नाराजी आहे किंवा खदखद आहे, बाबा आमचं काय ऐकत नाही केंद्र सरकार, सातत्याने आमच्या विरोधात काहीतरी निर्णय घेतं आणि आमच्या ताटात माती कालवतं. मग आता मुद्दा असा होतो की आपल्याला हे कळतंय, तुम्ही ते ज्या पद्धतीने सांगतायत, तर शेतकऱ्यांमधली खदखद नाराजी आपल्याला कळते, मग भाजपलाही कळत नाहीये का? आणि मग त्याच्यावरती कळत असेल तर मग भाजप त्याच्यावरती रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद काय देतोय, काय करतं त्याच्यावरती? जे गोष्ट आपल्या दोघांना कळते किंवा मीडियाला कळते ती भाजपसारख्या सत्ताधारी पक्षाला कळणार नाही असं होणार नाही. बरं, जो सत्ताधारी पक्ष असतो त्यांच्याकडे इनपुट्स गोळा करण्याची ती यंत्रणा खूप स्ट्रॉंग असते. त्यांच्याकडे पोलीस यंत्रणा असते, बाकीची सरकारी यंत्रणा असते. त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये काय चाललंय याचा बऱ्यापैकी अंदाज त्यांना आलेला असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भाजपबद्दल नाराजी आहे ही गोष्ट भाजपच्या नेत्यांना कळत नाही अशातला भाग नाही. परंतु त्यांनी जाणीवपूर्वक त्याच्यावरती ते काहीच रिस्पॉन्ड करत नाही. म्हणजे ह्या सगळ्या नाराजीला भाजपचा अधिकृत रिस्पॉन्स काय तर काहीच नाही. ज्याला मराठीत निरंक म्हणतो अशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे. आणि त्यांनी ठरवून केलेली स्ट्रॅटेजी आहे की ह्या विषयावर रिॲक्ट व्हायचं नाही.
बर. कारण हा विषय राजकीयदृष्ट्या अडचणीचा आहे हे त्यांना माहिती आहे. बरं ह्याच्यातला जो ज्याला आपण वैचारिक जो पेच आहे तो काय आहे, तर त्यांना इन्फ्लेशन कमी करायचं आहे, जे महागाईचा दर कमी करायचा आहे. बरं. मग महागाईचा दर कमी करण्याचा सगळ्यात सोपा उपाय काय, तर शेतमालाचे रेट पाडायचे. मग हा एक कलमी कार्यक्रम ते एक कल्लीपणाने राबवतात. हे सगळ्या शेतमालाचे दर ते पाडतात. आता कांद्याच्या बाबतीत काही ग्राहकांची ओरड होती का, नव्हती. की रेट खूप वाढलेत, आम्हाला हे परवडत नाही. पण हे ओरड नसताना सुद्धा पुढं काय चित्र राहिले अँटिसिपेट करून त्यांनी मुळापासूनच तो प्रश्न खोडून टाकायचा. म्हणून मग ग्राहकांची मागणी नसताना पण त्यांनी आधी निर्यातीवर बंधनं घातली आणि नंतर निर्यात बंदी करून टाकली आणि कांद्याचे रेट पाडून टाकले. मग ह्याच्यामध्ये जो भरडला जाणारा वर्ग कुठला आहे, तो शेतकरी वर्ग आहे. तर मग हा शेतकरी वर्ग जो आहे तो जरी भरडला तरी त्याचा आपल्या ओव्हरऑल निवडणुकीतलं जे काही यश आहे त्याच्यावर परिणाम होणार नाही अशा प्रकारची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती आपण ठरवू, इम्प्लिमेंट करू आणि त्याला यश मिळेल अशा आविर्भावात किंवा किंवा अशा आत्मविश्वासामध्ये भाजपची लोक होती, आहेत म्हणता येणार नाही पण ते होती. त्याला थोडाफार तडा जायला लागला. मग आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की ह्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं आता हा कांद्याचा प्रश्न आहे, हो. तर कांद्याचा प्रश्न आता सगळ्यात जास्त कुठे पेटलेला आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये. तिथं दिंडोरी सारखा मतदारसंघ आहे की तिथं ह्या प्रश्नाचा मोठा फटका बसू शकतो. दिंडोरीचे आताचे खासदार कोण आहेत, तर भारती पवार, की ज्या केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत आरोग्य खात्याच्या. तर आता हे जे उमेदवार आहेत किंवा जे स्थानिक लोक आहेत भाजपचे त्यांची मोठी गोची झाली. त्यांना तर रोज लोकांसमोर जायचंय, हो. लोकांमध्ये संताप आहे, राग आहे, त्यांचा रोष आहे, तो सहन करायचा आहे. हम्म. मग आता हे समजा भारती पवार आहे तर काय नॅरेटिव्ह मांडते तिथे जाऊन लोकांसमोर, ते त्यांचं ऐकून घेतात, त्यांची काही जी काही नाराजी आहे ती समजून घेतात आणि त्यांना म्हणतात किंवा हे जरी असलं तरी आम्ही खूप प्रयत्न केले, म्हणजे आता निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, मग हे भरून काढण्यासाठी आम्ही काय केलं की बाबा केंद्र सरकारने कांद्याची खरेदी करावी. हे सरकारी खरेदी करावी याच्यासाठी मी प्रयत्न केले. सरकारने त्याला रिस्पॉन्स दिला आणि खरेदी सुरू केली आणि इतिहासात पहिल्यांदाच लाल कांद्याचा समावेश झाला सरकारी खरेदीमध्ये. परत जे नैसर्गिक आपत्ती होती त्याची जी काही नुकसान भरपाई आहे ते लवकर मिळावी म्हणून मी प्रयत्न केले. आणि हा सगळा प्रश्न कशामुळे होतो तर साठवणुकीच्या सुविधा आपल्याकडे नाही आहेत. त्याच्यामुळे द्राक्षाला जसे आधुनिक तंत्रज्ञान वापरून ज्या सुविधा असतात साठवणुकीच्या तशा आपण कांद्याच्या बाबतीत करू असं ते सांगतात पुढचा अजेंडा म्हणून. आणि असं करून मग ते जी काही नाराजी आहे, जे मतदार आहेत नाराज, त्यांची समजूत काढायचा प्रयत्न करतात. त्यांचे जे जिल्हाध्यक्ष आहेत भाजपचे नाशिकचे शंकर वाघ म्हणून आहेत, त्यांचं म्हणणं काय की त्यांचं म्हणणं आहे किंवा कांद्याच्या निर्यात बंदीमुळे शेतकरी थोडेफार नाराज आहेत. पण त्याचा अर्थ असा नाही किंवा सगळे शेतकरी नाखुश आहेत. तर शेतकरी खुशच आहेत. कारण काय तर ते PM किसानचे 6,000 रुपये मिळतात ना आणि ते वेळच्या वेळी अकाउंटला जमा होतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असं खूप काही नाराजी अशातला भाग नाही. आणि निर्यात बंदीचा जो विषय तो काही आजचा नाही ना. निर्यात बंदी होतच असते असं. मागच्या काळात पण झाली, काँग्रेसच्या काळात पण झाली. त्याच्यामुळे फक्त निर्यात बंदी काही ऐतिहासिक घटना आहे त्याच्यामुळे काय आता सगळे चित्र पालटेल असं काही नाही, असं त्यांच्या म्हणण्याचं एकंदर सार आहे. आणि त्यांचं म्हणणं की बाबा लोकांना असं वाटतं की बाबा सरकारने आमच्याकडे जास्त लक्ष द्यावं एवढी त्यांची अपेक्षा आहे. म्हणजे शेतकरी नाराज आहेत हे तर ते कबूल करतात, परंतु इतके नाराज नाही आहेत की आमचं मतदानाचा जो निकाल आहे तो फिरवेल अशी कसरत त्यांना करायला लागते. ही कसरत कोणाला करावी लागते, स्थानिक जे लोक आहेत भाजपचे त्यांना करायला लागते. पण राज्य पातळीवरचं जे नेतृत्व आहे त्यांना याचं काही पडलेलं नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस असोत किंवा त्यांचे जे अध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे, त्यांचं एकतरी स्टेटमेंट तुम्ही बघितलं का की हा क्रायसिसवरती, शेतीचा जो क्रायसिस आहे म्हणजे निवडणुकीच्या ह्या प्रचारामध्ये त्याच्यावर काही बोलतायत का, तर ते काही बोलत नाही. राज्याचा सोडा, केंद्रीय पातळीवरती नरेंद्र मोदी आणि अमित शहा ह्या दोनच त्यांच्या तोफा आहेत ना, त्याच्यावर काही बोलतायत का, तर त्यांच्यामध्ये सुद्धा ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला भेटण्याचं काही ताकद नाहीये किंवा धाडस ते दाखवत नाहीये. तर त्याने मग हे दुर्लक्ष करायचं, म्हणजे हा प्रश्न नाहीच आहे असं गृहीत धरून मग बाकीच्या गोष्टी हे करायचं. असं जर दुर्लक्ष करायचं आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तर मग भाजपला शेतकरी मतं नको आहेत का, हा प्रश्न ह्याच्यात नाही येतो ना. कारण समजा आता मुस्लिम मतदार आहेत तर हे क्लिअर आहे की भाजपचं जे काही धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण आहे, म्हणजे हिंदू विरुद्ध मुसलमान असं करून त्यांना जे काही राजकारण करायचं त्या राजकारणात त्यांनी काय ठरवलं की आपण आपल्याला मुस्लिम मतदारांची गरजच नाही असं त्यांनी स्ट्रॅटेजिकल ठरवून टाकलं. ते उघडपणे असं बोलणार नाहीत पण त्यांचं एकंदर जे काय आहे त्याच्यावरून असं दिसतं की यांना मुस्लिम मतदारांची गरजच नाही. तर मुस्लिम मतदार नाराज होतील, मुस्लिम मतदारांमध्ये काहीतरी रोष निर्माण होईल, असं जर झालं तर त्याचं काय करावं हा प्रश्न त्यांना कधी पडत नाही. कारण ते तसे नाराज व्हावेत असंच त्यांचं हे आहे ना, म्हणजे प्रयत्न आहे. कारण ह्या मतदानाची आपल्याला गरजच नाही आहे. मग त्यातल्या जास्त मुस्लिम महिला जो आहेत तो अपवाद आहे की त्यांनी टार्गेट केले की बाबा हे आपले मतदार असू शकतात. त्याची एक वेगळी त्यांची स्ट्रॅटेजी आहे. मग ते कधी भाजप मुस्लिम उमेदवार देत नाही
हे तर सरळच आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये पण त्यांनी दिलेलं नाही फारसे. एखादा अपवाद असेल, लोकसभा निवडणुकीमध्ये पण काही दिलेलं नाही. त्यामुळं मुस्लिम मतदाराबद्दल त्यांची जी एक स्ट्रॅटेजी आहे ती वेल डिफाईन आहे. तसं काही शेतकरी मतदारांबद्दल आहे का? आणि असं ते करू शकतात का? कारण हिंदू विरुद्ध मुस्लिम असं राजकारण करायचं असेल तर बहुसंख्येने हिंदूच आहेत ना शेतकरी. त्याच्यामुळं शेतकरी मतदान नको असं काही त्यांची स्ट्रॅटेजी नाही. परंतु मध्ये शेतकरी मतदार जो आहे तो हिंदू मतदार आहे. मग तो हिंदू मतदार म्हणून आपण त्याला जे काही प्रोजेक्ट करायचं आहे त्यासाठी मग जे राम मंदिर आहे किंवा बाकीच्या जे काही धार्मिक ध्रुवीकरणाच्या गोष्टी आहेत त्याच्यातनं ते आपल्याला मतदान त्यांनी करावं. शेतीच्या प्रश्नाकडे जे काय आहे ते आम्ही तुम्हाला 6,000 रुपये देतोच आहे किंवा बाकीच्या जे काही लोककल्याणाच्या योजना आहेत म्हणजे पब्लिक वेलफेअरच्या स्कीम आहे ते आम्ही राबवतच आहेत. तेवढं पुरेसं आहे. जे मतदान करायचं आहे ते शेतीच्या प्रश्नावर न करता धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर करावं असं एक भाजपचा अजेंडा दिसतो. त्याच्यामुळं शेतकऱ्यांची किंवा शेती प्रश्नाची जी काही धग आहे त्याला ॲड्रेसच करायचं नाही असं त्यांचा एकंदर हे दिसतं म्हणजे फॉर्म्युला दिसतो. आता लोकसभा निवडणुकांचा काळ आहे. त्याच्यात पक्षांचे राजकीय पक्षांचे जाहीरनामे येत असतात की आम्ही काय करणार आहोत जनतेसाठी निवडून आलो सत्तेवर आलो तर त्या अर्थानं भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे जाहीरनामे प्रकाशित झालेले आहेत. तर या दोन्ही जाहीरनाम्यांमध्ये म्हणजे भाजपच्या आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नेमकं काय आहे? कारण की ते एक असतं की याच्या आधी आपण बघितलं की कर्जमाफी असेल अन्य काही गोष्टी असतील तर त्यांचा शेतकऱ्याच्या हिताच्या अनुषंगानं का होत नाही त्याचा ती आश्वासनं शेतकऱ्यांना दिली जात होती. म्हणजे याच्यातनं आम्ही काहीतरी हित साधू. आत्ताची काय नेमकी स्थिती आहे आणि या दोन्ही जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी काय आहे? कारण भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख ज्याला आपण प्रवाह म्हणतो ते आता आहेत. आणि काँग्रेस ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपण इंडिया आघाडी ते पण त्याच ह्याचं धरू शकतो. तर भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांबद्दल एकही नवीन घोषणा नाही. हे थोडीशी आश्चर्याची गोष्ट आहे परंतु एकही नवीन घोषणा नाही. तर जे काही त्यांच्या ऑनगोईंग स्कीम्स आहेत किंवा जे काही त्यांचे कार्यक्रम आहेत त्याचा त्यांनी पुनरुच्चार त्याच्यामध्ये केला. PM किसान आम्ही चालू ठेवू. शेतकऱ्यांचे 6,000 रुपये देतात 3 हप्त्यामध्ये म्हणजे 2,000 रुपयाचा एक हप्ता. तर ते PM किसान पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना तर ते आम्ही चालू ठेवू. पण आता हे चालू ठेवू सांगताना त्यांनी एवढं चालू ठेवढं सांगितलंय परंतु बरेच दिवसापासूनची अशी अटकळ आहे किंवा मागणी आहे की त्याच्यामध्ये वाढ करावी कारण 6,000 रुपये खूप तुटपुंजी आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचं लॉजिक काय आहे की खरीपासाठी जे काही शेतकऱ्याला खर्च येतो तो ह्याच्यातनं भागतो. भाजपचे अनेक मंत्री सुद्धा याच्यात बोलतात की मग झालं ना 6,000 रुपये दिले म्हणजे हंगामाचा खर्च वाजला. आता ते वर्षभरात 6,000 असतात आणि ते 3 टप्प्यात असतात म्हणजे एका टप्प्यात 2,000 रुपयेच म्हणतात. 2,000 रुपयात जर खर्च भागत असेल तर मग शेती इतका प्रॉफिटेबल धंदा दुसरा नाही. तर मग PM किसान बद्दल नवीन त्याच्यामध्ये काही नाही की आम्ही याची तरतूद वाढू वगैरे असं काही नाहीये. तर आहे ती स्कीम कंटिन्यू करू एवढं त्यांनी आश्वासन दिलं. दुसरा मुद्दा आहे की ते हमी भावामध्ये आम्ही वेळोवेळी वाढ करू. तर त्याच्यामध्ये पण हे त्यांनी सांगितलं नाही की ते स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे हमी भाव देणार की नाही. त्यांचा क्लेम आहे की आम्ही ऑलरेडी त्या शिफारसीप्रमाणे देतो पण तो क्लेम खोटा आहे हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेला आहे. आणि दुसरं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी मागणी आहे आंदोलक शेतकऱ्यांची की याला लिगल स्टेटस द्यावं म्हणजे हमी भाव गॅरंटीचा कायदा करावा. तर त्याला ह्यांनी काही ॲड्रेसच केलेलं नाही आहे. तिसरा मुद्दा आहे किंवा पीक विमा योजनेमध्ये जे पिकांचं जे नुकसान होतं ते मोजण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करू. आणि त्याच्यामुळे मग जे काही शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई ती फास्ट होईल आणि त्यांना वाजवी जी नुकसान भरपाई ती मिळेल हे त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे किंवा ते ऑलरेडी आम्ही ते करतोच आहे ते आम्ही कंटिन्यू करू असं त्यांचं एक म्हणणं आहे. चौथा मुद्दा आहे तो ज्याला टॉप असं ते म्हणतात म्हणजे टोमॅटो पोटॅटो आणि ऑनियन म्हणजे टोमॅटो बटाटा आणि कांदा या पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी त्याची मूल्य साखळी किंवा ज्याला आपण व्हॅल्यू चेन म्हणतो ते विकसित करण्यासाठी आम्ही क्लस्टर डेव्हलप करू. पण हे काही नवीन नाही आहे. हे मागच्या 5 वर्षापासून ही स्कीम त्यांनी सांगितलेली होती ती स्कीम आम्ही कंटिन्यू करू असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरा मुद्दा आहे नैसर्गिक शेतीला आम्ही प्रोत्साहन देऊ. आता हे जे मुद्दे आहेत हे काही ह्याच्यामध्ये नवीन काहीच नाही. म्हणजे अर्थसंकल्पामध्ये पण आपण ह्याच घोषणा ऐकलेल्या आहेत वाचलेल्या आहेत. तर ह्या ज्या काही ऑनगोईंग स्कीम आहेत किंवा ऑनगोईंग त्यांचे जे काही प्रोग्राम्स आहेत ते आम्ही कंटिन्यू करू एवढं त्यांनी म्हटलं. मग शेतकरी ज्या ह्याच्याबद्दल आंदोलन करत होते कृषी कायदे त्याच्याबद्दल ह्यांनी त्यांचं मौन आहे. कारण आधी अशी चर्चा होती की आम्ही कृषी कायदे परत वेगळ्या स्वरूपामध्ये आणू तर त्याच्याबद्दल पण त्यांनी काही शब्द काढलेला नाही आहे. विनाकारण आणखी एक वाद कशाला ओढवून घ्यायचा असं त्याची एक स्ट्रॅटेजी असेल. परंतु भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये हेच महत्त्वाचे मुद्दे आहेत शेतकऱ्यांसाठी आणि त्याच्यामध्ये नवीन काही नाही. आता ह्याच्या अगेन जर आपण काँग्रेसचा जाहीरनामा बघितला तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये अर्थात ते विरोधी पक्षात आहेत त्याच्यामुळे त्यांना आकाशातलं चंद्र पण तोडून आणून देणं शक्य आहे. त्याच्यामुळे त्यांनी खूप आश्वासनं दिलेली आहेत. पण प्रमुख जे मुद्दे आपण बघितले तर
पहिला मुद्दा त्यांनी सांगितलं की जे हमी भाव आहे तो आम्ही कायदेशीर करू, म्हणजे हमी भाव गॅरंटीचा कायदा करू. अर्थात तो करणं कितपत आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे, ते करावं की नाही, हा एक वादाचा मुद्दा आहे. परंतु त्यांनी आश्वासन तर दिले की आम्ही हमी भाव गॅरंटीचा कायदा करू, म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे हमी भावाला आम्ही लिगल गॅरंटी देऊ, असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरं एक त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली की आता ॲग्रिकल्चरमधलं जे रिसर्च आहे ते खूप स्टॅग्नंट झालं. म्हणजे मोदी सरकारच्या काळामध्ये रिसर्चसाठी खूपच तुटपुंजी तरतूद आहे, त्याच्यामुळे जवळपास थंडावल्यासारखं चित्र आहे. तर काँग्रेसने सांगितलं की कृषी संशोधन आणि विकासासाठी आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये आर्थिक तरतूद दुप्पट करू, असं एक त्यांनी आश्वासन दिलं. आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की जे आता CACP आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कृषी मूल्य व किंमत आयोग, तर ह्याला आम्ही संवैधानिक दर्जा देऊ, ह्याला घटनात्मक दर्जा देऊ. तर निवडणूक आयोग हे घटनात्मक आहे, सर्वोच्च न्यायालय घटनात्मक आहे, तसं ह्याला ही जी संस्था आहे त्याला आम्ही घटनात्मक दर्जा देऊ. याचा परिणाम काय होईल, तर याचा परिणाम लॉंग टर्म होईल. आता काय असतं की CACPने ज्या शिफारसी केलेल्या आहेत ते केंद्र सरकारकडे शिफारसी देतात, पण त्या शिफारसी जशा तशा मान्य करणं हे सरकारवर बंधनकारक नाही. सरकार मग त्याच्यावर विचार करतं आणि तुम्ही ह्या शिफारसी केल्यात, मग त्या सरकार आपल्या बाजूने कुठल्या शिफारसी वगळायच्या किंवा त्याच्यामध्ये काय बदल करायचे हे ठरवून मग निर्णय घेत असतं. त्याच्यामुळं आता कृषी मूल्य व किंमत आयोगाने जे काही सांगितलंय ते जशा तसं इम्प्लिमेंट करणं सरकारवर बंधनकारक नाही. पण ह्याला जर घटनात्मक दर्जा दिला तर मात्र ते बंधनकारक होईल. आणि आता आपल्याला असं वाटतं की कृषी मूल्य व किंमत आयोग फक्त MSP डिक्लेअर करतं. MSP डिक्लेअर करणं हा त्यांचा पूर्ण कामकाजाचा एक भाग आहे. त्याच्या व्यतिरिक्त ते नॉन प्राइस रिकमेंडेशन म्हणून त्यांच्या असतात, त्या खूप धोरणात्मक आणि लॉंग टर्म परिणाम करणाऱ्या असतात. तर त्या पण ते करत असतात आणि त्या पण खूप महत्त्वाच्या असतात. पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करतं, कारण ते राजकीयदृष्ट्या ते कधी कधी अडचणीचं असतं किंवा कधी कधी आर्थिकदृष्ट्या पण त्यांना खूप मोठा बोजा सहन करावा लागतो, म्हणून ते दुर्लक्षित करतात. पण एकदा जर त्याला घटनात्मक दर्जा दिला तर मग असं दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे ही तर आश्वासन कितपत प्रत्यक्षात येईल, जरी ते सरकार सत्तेवर आलं, हे जरी अनिश्चित असलं तरी त्यांनी हे जाहीरनाम्यामध्ये मेन्शन केलं, ही महत्त्वाची गोष्ट. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की MSPची जी रक्कम आहे ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही जमा करू. दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की आता शेती कर्जाचा जो मुद्दा आहे, म्हणजे शेती कर्ज एकतर वेळेवर मिळत नाही आणि शेतकऱ्यांना जेवढी गरज असते तेवढं मिळत नाही, अत्यंत तुटपुंज मिळतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी सावकाराकडे, मायक्रो फायनान्सकडे जावं लागतं आणि शेतकऱ्याची दुहेरी तिहेरी लूट होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृषी पतपुरवठ्यासाठी कायमस्वरूपी आयोग स्थापन करू, असं काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं. म्हणजे हा आयोग जर स्थापन केला तर मग तो आयोग ठरवेल की किती गरज आहे आणि त्याच्याप्रमाणे मग प्रत्येक पिकासाठी किती क्रेडिटचा प्लॅन पाहिजे किंवा प्रत्येक राज्यासाठी क्रेडिटचा प्लॅन कसा असला पाहिजे हे त्या आयोगाच्या अखत्यारीत येईल आणि त्याला एक मग स्ट्रक्चर स्वरूप प्राप्त होईल. परत काँग्रेसने सांगितलं की पीक विमा योजना जी आहे ती आम्ही शेतकरी केंद्रित करू, म्हणजे नुकसान भरपाईचे जे दावे आहेत ते 30 दिवसाच्या आत निकाली निघतील अशी आम्ही त्याच्यामध्ये तरतूद करू. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की जो थोडासा वादग्रस्त पण आहे. त्यांनी सांगितलं की बाजार समित्यांचं अस्तित्व कायम ठेवू, परंतु शेतकऱ्याला आपला माल कुठेही विकता येईल अशी पण आम्ही तरतूद करू. म्हणजे जे कृषी कायदे होते त्याला एक कायदा ह्याच्या संदर्भातच होता ना, की बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांना आपला माल विकता येईल. तर ती एक महत्वाची घोषणा आश्वासन ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मोठी गाव आणि लहान शहरामध्ये आम्ही शेतकरी बाजार सुरू करू, जेणेकरून शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना ते माल विकता येईल. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की शेतीमालाच्या आयात निर्यातीसाठी नवीन धोरण आम्ही जाहीर करू आणि त्या धोरणामध्ये शेतकऱ्यांचं जे हितसंबंध आहेत त्याची काळजी घेतली जाईल, त्यांच्या हिताचं रक्षण केलं जाईल, याचे आम्ही हे इन्शुअर करू. म्हणजे आताचं जे आयात निर्यातीचं धोरण आहे हे शेतकरी केंद्रित नाही, ते ग्राहक केंद्रित आहे. ते ग्राहक केंद्रित असल्यामुळे मग शेतीमालाचे भाव पाडणं या एकमेव उद्देशासाठी ते राबवलं जातं. तर ते बदलून मग शेतकऱ्यांचं हित केंद्रस्थानी ठेवणारं नवीन पॉलिसी आम्ही एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसी आणू, असं आश्वासन काँग्रेसने दिलं. मरणासन्न असलेली कृषी विस्ताराची जी यंत्रणा आहे ती आम्ही पुनरुज्जीवित करू. जे केव्हीकेंची संख्या म्हणजे कृषी विज्ञान केंद्र ती संख्या वाढवू आणि प्रत्येक KVK मध्ये शास्त्रज्ञांची संख्या वाढवू, असं आश्वासन आहे. परत फळबागा, भाजीपाला पिके म्हणजे ज्याला आपण हॉर्टिकल्चर म्हणतो, मत्स्य व्यवसाय, रेशीम शेती याला प्रोत्साहन देऊ, जेणेकरून क्रॉप डायव्हर्सिफिकेशन होईल. आणि 5 वर्षामध्ये डेअरी पोल्ट्री उत्पादन दुप्पट करू, असे त्यांनी आश्वासन दिले. आणि देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कृषी महाविद्यालय आणि एक पशुवैद्यकीय महाविद्यालय, ज्याला आपण वेटरनरी कॉलेज म्हणतो, ते आम्ही सुरू करू, अशी आश्वासन ह्याच्यामध्ये दिली. म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये हे आश्वासन आहेत आणि भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये नवीन काही नाही. परंतु या दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये जो शेतीचा मूळ प्रश्न आहे तसंच त्यासाठी जे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करायला पाहिजेत त्याच्यावरती फारसं काही लक्ष दिलेलं नाही. थोडंफार त्यांनी स्पर्श केलेला आहे,
परंतु हा प्रश्न मुळापासून सोडवायचा असेल तर एक स्ट्रक्चरल रिफॉर्म्स करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये मात्र या दोन्ही जाहीरनाम्यांमध्ये फारसं काही नाही. सर मला आता एक प्रश्न असा पण पडलाय, शेतकऱ्यांनाही तो पडलेलाच असणार आहे, की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यात येणार होतं. म्हणजे ते जवळपास झाल्यातच जमा होतं. तर ते 2022 पर्यंत उत्पन्न दुप्पट झालंय की नाही त्याच्याबद्दल संभ्रम आहे. भाजपचा कुठलाही नेता किंवा कोणी त्याच्यावर बोलत नाही. मग ह्या जाहीरनाम्यात ते आहे की नाही आणि त्याचं नेमकं झालं काय मग? का नुसतं ते काय शाब्दिक बुडबुडेच होते? नाही, भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये याचा काही उल्लेख नाहीये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून. हा. याचा अर्थ झाला असेल उत्पन्न दुप्पट. आता जी गोष्ट झाली ती परत पुढचे 5 वर्ष आम्ही करू असं कशाला म्हणतात सर? अच्छा. म्हणजे बरं. सरकारच्या मते आता 2022 मध्ये उत्पन्न दुप्पट झालंय. हा, हा, आता हा. 2024च्या इलेक्शन मध्ये जाहीरनाम्यामध्ये कशाला उल्लेख पाहिजे? फडणवीस म्हणालेच सुद्धा तसं की ज्या गोष्टी झाल्या त्याचा काय उल्लेख करायचा? नाही, ते त्या गोवंश हत्याबंदी Yes. कायद्याबद्दल बोललं हा. की गोवंश हत्याबंदी कायदा ऑलरेडी लागू आहे, लागू झाला. त्याच्यामुळे मग हम्म. तो जाहीरनाम्यामध्ये तो विषय नाही. हम्म, हम्म, तर दुप्पट उत्पन्नाचा हा जो मुद्दा आहे ना तो खरंच महत्वाचा आहे. हम्म, 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 म्हणजे ते कधी घोषणा केली होती पंतप्रधानांनी 2015 मध्ये हम्म. की आम्ही 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. हो. म्हणजे 7 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. हम्म. आणि त्याच्यानंतर मग सरकारचा कुठलाही मंत्री असो हम्म. किंवा मंत्री सोडा, कुठलाही अधिकारी असो, सचिव असो, आयुक्त असो किंवा एकदम खालचा फील्ड लेवलचा अधिकारी असो, त्या प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये डबलिंग फार्मर इन्कम हे एक पालोपतच असेल. दुप्पट उत्पन्न. काही असलं तर त्याचं धबलं त्याला जडवायचं. ते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं. हा, हा, हा. 2022 पासून या सगळ्यांची वाचा बंद झाली. हो. मोदी काही बोलत नाही, त्याच्यामुळे खालच्या लोकांनी बोलायची काही गरजच नाही ना. हम्म, खरं खरं उत्पन्न दुप्पट झालंय का हम्म, तर हे शोधणं काही अवघड नाही. हम्म. म्हणजे ज्यावेळेस उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा मोदींनी केली होती त्यावेळेस नीती आयोगाने त्याचा एक रोडमॅप तयार केलेला होता की उत्पन्न कसं दुप्पट करता येईल. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की बाबा हे जे 7 वर्ष आहेत त्या 7 वर्षामध्ये सलग जो आपल्या ज्याला आपण म्हणतो कृषी विकास दर हा 10.4% पाहिजे. बरं. तेवढा असेल तर हा उत्पन्न दुप्पट होऊ शकतं. पण या 7 वर्षामध्ये एकदा पण ते साध्य झालेलं नाही. हम्म, हम्म. सलग 10 वर्ष जो ग्रोथ रेट पाहिजे होता तो 7 वर्षात एकदा पण झालेला नाही. बरं. त्याच्यामुळे मग उत्पन्न दुप्पट व्हायचा प्रश्नच नाही ना. आणि त्यावेळेस नाही झालं 2022 पर्यंत. नंतर तर झालंय का? नंतर 2 वर्ष झाली ना. 2023-24 मध्ये आपला ऍग्रिकल्चरचा ग्रोथ रेट होता 4%. हम्म, हम्म, हम्म. नाही तर 24-25 मध्ये मात्र तो 1.8% राहील, म्हणजे 1.8%. असा सरकारचा अंदाज आहे, आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये दिलं. हे 7 वर्षामध्ये ग्रोथ रेट नाही झालेला आपला आशू, त्याच्यानंतर 4% झाला आणि आता तर 1.8% राहिला असं सरकारचंच म्हणणं आहे. त्याच्यामुळे मग उत्पन्न दुप्पट व्हायचा काही प्रश्नच नाही. बरं, हे ग्रोथ रेटचा हा एक निकष आहे. आणि दुसरं नीती आयोगाने सांगितलं होतं की बाबा उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर अमुक अमुक लाख कोटी रुपये आपल्याला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल हम्म, हम्म, हम्म. ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये. हम्म. तर त्याच्या जवळपास पण आपण पोहोचलेलो नाही. बरं. त्याच्यामुळं उत्पन्न दुप्पट काही झालेलं नाहीये, परंतु हा दुप्पट उत्पन्नाचा जो पोपट आहे तो मेलेला आहे. पण सरकार काही सांगत नाही. त्याच्यावेळी सरकार सांगते की बाबा आम्ही 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढतो. म्हणजे आता ते दुप्पट उत्पन्नाचा जुमला आता जुना झाला. आता हे 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. आता एक नवीन नॅरेटिव्ह त्यांनी सुरू केलं. सर आता तुम्ही 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढलं असं म्हणतात, पण आम्हाला असं काही आमच्या गावाखेड्यात दिसत नाही. आमचे जे प्रश्न आहेत 25 कोटी म्हणजे काही साधारण नाहीये ना लोकसंख्या, म्हणजे मोठा आकडा आहे. आणि तेवढ्या लोकांना जर का 10 वर्षात गरिबीतनं बाहेर काढलं असेल तर तसं दिसायला तरी पाहिजे होतं. तर तसं आम्हाला दिसत नाही. मग हे खरंच गरिबीतून बाहेर काढले काय 25 कोटी लोकांना? आता हे जे गरीब लोक आहेत ते सांगू शकतात. म्हणजे त्याची आकडेवारी काय आहे नेमकी आता? आकडेवारी त्यांनी सांगितली, म्हणजे आकडेवारीच्या आधारेच त्यांनी हे केले. कारण हा आकडा कुठून आला 25 कोटी? तो काही मोदींच्या डोक्यातून तर आला नाही. ते दुप्पट उत्पन्नाचा समजा त्यांच्या डोक्यातून आला असेल किंवा आपलं एक पुढचं स्वप्न आहे. पण 25 कोटीचा जो आकडा आहे तो नीती आयोगाच्या रिपोर्ट मधून आलाय. बर. नीती आयोगाने रिपोर्ट दिलाय की बाबा मागच्या 10 वर्षामध्ये 25 कोटी लोक, म्हणजे साधारण 25 कोटी लोक, 24 कोटी समथिंग असा तो आकडा आहे. तर 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. तर त्याच्याबद्दल खूप आता वादविवाद सुरू आहेत. म्हणजे अनेक अर्थतज्ञांचं म्हणणं आहे की हे आकडाच गोलमाल आहे. बर. त्याच्यामध्ये मग अकॅडमिक विश्वामध्ये पण डिस्कशन सुरू आहे, वाद प्रतिवाद सुरू आहे. आता हे गरिबीची व्याख्या काय किंवा हे गरीब कसे ठरवायचे याच्याबद्दलचं एक खूप मोठं डिस्कशन आहे. दादाभाई नौरोजींनी सुरुवातीला हा विषय अजेंड्यावर आणला होता की भारतातल्या दारिद्र्याची काय कारण आहेत, ईस्ट इंडिया कंपनी कसं शोषण करतं, त्याच्यासाठी मग त्यांनी एक मेथोडॉलॉजी करून ते सिद्ध करून दाखवलं होतं.
त्याच्यानंतर मग अनेक टप्पे होत गेले. त्यातला एक महत्त्वाचा टप्पा होता की 70च्या दशकामध्ये गोखले इन्स्टिट्यूटमध्ये विमा दांडेकर आणि नीलकंठ रथ हे जे 2 अर्थतज्ञ होते, त्यांनी एक दारिद्र्याचा एक शास्त्रीय अभ्यास केला होता. त्यासाठी कॅलरीचा एक निकष त्यांनी लावला होता. त्याच्या आधारे त्यांनी सांगितलं होतं की इतके लोक गरीब आहेत. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे 2011-12 मध्ये सुरेश तेंडुलकर नावाचे जे ख्यातनाम अर्थतज्ञ होते, त्यांनी त्यांचं एक प्रतिमान तयार केलं होतं की बाबा हे निकष त्याच्यामध्ये करून आपण एक गरिबीची व्याख्या ठरवू शकतो. अशा अनेक त्याच्यामध्ये अकॅडमिक जे डिस्कशन आहेत त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर मग मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी असं एक नवीन आता जागतिक पातळीवरती निघालंय. त्याला मग भारताने आणखी 2 निकष त्याच्यामध्ये टाकले आणि भारतापुरतं एक नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असा काढला आणि त्या इंडेक्स प्रमाणे मग हे 25 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर आलेत असं नीती आयोगाने दावा केला. आता नीरज हातेकर म्हणून एक ख्यातनाम अर्थतज्ञ आहेत जे अजिंक्य युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात. ते मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे माजी प्रमुख आहेत. त्यांनी ह्याच्यावर टीका केली. त्यांचं म्हणणं आहे की हे जे निकष नीती आयोगाने ह्याच्यासाठी लावलेत ते अव्यावहारिक आहेत, ते वास्तवाला धरून नाही आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी जी मेथोडॉलॉजी हे केली इम्प्लिमेंट केली त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे हा जो आकडा आहे तो अतिरंजित आहे. त्यासाठी मग नीरज हातेकरांनी सगळ्या आकडेवारीचा अभ्यास केला. म्हणजे नीती आयोगाने जे काही निकष धरलेत आणि त्यांनी जे काही सरकारच्या विविध स्रोतांमधून जी काही आकडेवारी येते त्या सगळ्या आकडेवारीचा अभ्यास करून हातेकरांनी निष्कर्ष काढलाय की 25 कोटी ही जे हा जो आकडा आहे ही अतिरंजित संख्या आहे. 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आलेले नाहीयेत. मग त्यांनी ते वास्तवदर्शी निकष जे लावलेत हातेकर सरांनी त्याप्रमाणे हा आकडा जो येतो तो 12 ते 13 कोटीवरती येतो. म्हणजे सरकार जो दावा करतो त्याच्या निम्म्या प्रमाणात ही येतो. 12 ते 13 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले असावेत हा या अभ्यासाचा निष्कर्ष येतो. मग जर 12 ते 13 कोटी जर ह्याच्यातनं बाहेर आले तर मग मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये तर 13.7% आले होते. 13.7 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले होते. आणि त्यावेळेस त्यांनी जे आकडे दिले होते त्याच्याबद्दल तर काही वाद नव्हता. म्हणजे आता जशा आकडेवारीबद्दल 25 कोटीचा वाद होतोय तसं काही त्या आकडेवारीबद्दल वाद झालेला नव्हता. त्याच्यामुळे ती आकडेवारी प्रमाण मानली जाते. पण मग मनमोहन सिंग सरकारच्या कामगिरीपेक्षा मोदी सरकारची कामगिरी मग कमीच दिसते ना. मनमोहन सिंग सरकारपेक्षा आम्ही दुप्पट लोक गरिबीतून बाहेर काढले हे नॅरेटिव्ह हे करायचं एस्टॅब्लिश करायचं म्हणून तो 25 कोटीचा आकडा आला. कारण त्याचे जे निकष त्यांनी ठरवलेले आहेत आणि मेथोडॉलॉजी जे ठरवलेली आहे त्याच्यामध्येच अनेक अर्थतज्ञांचा आक्षेप आहे. बरं हे फक्त नीरज हातेकर सरांचं म्हणणं आहे का तर असं काही नाही. असे अनेक अर्थतज्ञ आहेत की ज्यांनी याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे, आकड्यावरती आक्षेप घेतलेला आहे. आणि अशा अनेक अर्थतज्ञ आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की मोदी सरकारची कामगिरी आर्थिक आघाडीवर ही मनमोहन सिंग सरकारपेक्षा चांगली आहे, उत्तम आहे असं अनेक अर्थतज्ञांचं मत आहे. त्या अर्थतज्ञांनी सुद्धा या आकडेवारीवरती आक्षेप घेतलेला आहे. म्हणजे ज्यांना असं वाटतं की बाबा मोदींची कामगिरी चांगली आहे मनमोहन सिंग सरकारपेक्षा त्यांना सुद्धा हे जे 25 कोटीचा जो आकडा आहे तो गोलमाल आहे असं वाटतं. त्याच्यामुळे ही जी काय आता चर्चा सुरू आहे किंवा 25 कोटीच्या आकड्यावर जी टीका होती ती काय फक्त मोदी विरोध करतात अशातला भाग नाही. फक्त अँटी मोदी लोक ह्या 25 कोटीवरती आक्षेप घेतात अशातला भाग नाहीये. ज्यांना मोदींबद्दल सहानुभूती आहे असे अर्थतज्ञ सुद्धा म्हणतात की हे 25 कोटीचा जो आकडा आहे तो गोलमाल आहे. आणि जर एका बाजूला 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले दुसऱ्या बाजूला आपली बेरोजगारी कमी व्हायला पाहिजे ना. पण आताच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा रिपोर्ट आला, ILOचा रिपोर्ट आला तर तो धक्कादायक रिपोर्ट आहे. म्हणजे भारतातल्या बेरोजगारीचं बेकारीचं भीषण चित्र त्याच्यामधून समोर येतं. मग त्यांनी सांगितलं की जे 83% बेरोजगार आहेत ते तरुण आहेत. म्हणजे बेरोजगारी आपली खूप मोठ्या प्रमाणात वाढते. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालेलं नाहीये, ग्रामीण कन्झम्पशन कमी होतंय. मग असं जर असेल तर मग गरिबी कमी कशी झाली. आणि मोदी एकीकडे काय सांगतात की 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आणि दुसरीकडे काय सांगतात की पुढचे 5 वर्ष आम्ही 80 कोटी लोकांना फुकट अन्नधान्य वाटणार आहे. हे तर डबल ढोलकी झाली ना. म्हणजे शेवटी काय की हे जे अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे किंवा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातली मागणी कमी होती त्याचा प्रश्न आहे किंवा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट अजून वाढत नाहीये अर्थव्यवस्थेमध्ये तो जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला ऍड्रेस न करता आपण भलतीकडे काहीतरी एक नॅरेटिव्ह नेतोय. त्याच्यातनं मग हा गरिबीचा जो मुद्दा आहे इतक्या 25 कोटी लोकांना मी गरिबीतून बाहेर काढलं हा त्याच नॅरेटिव्हचा एक भाग आहे असं मला वाटतं. एक प्रश्न असा सुद्धा आहे सध्याचा चर्चेला की पंतप्रधान त्यांच्या प्रचार सभांच्या भाषणांमध्ये असा दावा करतायत की काँग्रेस सत्तेवर आलं तर काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा काय होणार आहे तर या देशातली संपत्ती ही मुस्लिमांना वाटली जाणार आहे आणि
त्याबरोबरच तुमचं मंगळसूत्र काही संरक्षित राहणार नाहीये बाबांनो या देशातल्या. आता ते कोणाला बोलतायत हे आपल्याला उघड उघड माहिती आहे, कोणाला उद्देशून ते आवाहन करतायत. तर यात ही नेमकी भानगड काय आहे? असं खरंच होणार आहे का? म्हणजे हे ग्रामीण भागात आमच्यापर्यंत इतक्या झपाट्यानं पोहोचलंय सोशल मीडियावरून की असं असं होणार आहे, आणि त्याच्यामुळे मग आम्हाला प्रश्न पडलाय की आमचं खरंच काही खरं नाही की काय बाबा. आता पंतप्रधानांनी जो दावा केला की काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये असे मुद्दे आहेत हम्म, असं त्यांनी सांगितलं. हम्म, आता आपण काँग्रेसचा जाहीरनामा बघितला, त्यामध्ये आपण फक्त शेतकऱ्यांबद्दल काय विषय आहेत ते बघितले, पण बाकीचा जो जाहीरनामा बघितला त्या जाहीरनाम्यामध्ये असं काहीच नाही. बर. म्हणजे पंतप्रधानांनी जो दावा केलाय की इथल्या संपत्तीचं वाटप होईल आणि त्यावेळी मुसलमानांना इथली संपत्ती दिली जाईल, किंवा त्याने एक वाक्य असं वापरले की देशातल्या साधन संपत्तीवर मुसलमानांचा पहिला हक्क आहे, असं माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग त्यांच्या काळात बोलले होते. असं त्यांनी एक रेफरन्स दिलाय. दुसरं ते सांगतात की बाबा तुमची जी काही संपत्ती आहे ती तुमच्याकडनं काढून घेऊन मुसलमानांना वाटली जाईल. मुसलमान हा शब्द त्यांनी वापरला नाही, पण ज्यांना खूप मुलं असतात अशा लोकांना त्याचं वाटप केलं जाईल, किंवा घुसखोरांना वाटप केलं जाईल जे इतर देशातून आपल्याकडे येतात, म्हणजे अर्थात मुसलमानच. तर हे दोन्ही मुद्दे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नाहीये. मग सर तुम्हाला असं म्हणायचंय का की मोदीजी खोटं बोलतायत, म्हणजे देशाचे पंतप्रधान आहेत ते, आणि ते असा खोटाच दावा, असा काहीतरी दावा करतायत आणि तो खोटा आहे? असं ते पंतप्रधानांनी ठरवलं पाहिजे आपण कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे. ते खरं बोलतात का खोटं बोलतायत ह्याच्यात फॅक्च्युअलच आहे ना, ते खोटंच बोलतात. पण ते जाहीरनाम्यामध्ये असं काही बोललेलंच नाही. आणि तो पहिला जो मुद्दा आहे की देशातल्या साधन संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे असं मनमोहन सिंग बोलले होते, ते खरं आहे का? तुम्ही पीएमओच्या वेबसाईट वरती जा आणि त्यावेळेस मनमोहन सिंगनी काय स्टेटमेंट केलं होतं ते पूर्ण स्टेटमेंट तिथं आहे. त्यांनी काय सांगितलं होतं की बाबा ह्या देशामध्ये SC म्हणजे अनुसूचित जाती, ST अनुसूचित जमाती, OBC, महिला, अल्पसंख्याक आणि मुलं ह्या लोकांचा देशाच्या साधन संपत्तीवर पहिला हक्क आहे. हे मूळ वाक्य आहे. मोदी काय म्हणतात? मुसलमानांचा पहिला हक्क आहे. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यातलं त्यांनी एक शब्द उचलला तर पण त्यांनी मायनॉरिटी बोलले होते, ते म्हणतात मुसलमान. म्हणजे दादंत खोट आहे. आता पीएमओच्या वेबसाईटवर ते आहेच. दुसरं काय सांगतात की तुमची संपत्ती काढून घेऊन ती मुसलमानांना दिली जाईल, किंवा तुमचं सोन्यावर काँग्रेसचा डोळा आहे, म्हणजे महिलांच्या मंगळसूत्र सुद्धा आता सुरक्षित नाहीये. तर हे कशावरची टीका आहे? तर राहुल गांधींनी आता जे सांगितलं की आम्ही सर्वेक्षण करू, आर्थिक सर्वेक्षण करू. तर हे सर्वेक्षण कशाबद्दल ते बोलले होते? तर जात न्याय जनगणना करायला पाहिजे. कारण राहुल गांधींचं त्याच्या मागचं ते स्टेटमेंट काय होतं की जे मागास लोक आहेत किंवा OBC लोक आहेत त्यांची संख्या 90%च्या घरात आहे, परंतु त्यांचं जे काही उत्पन्नामध्ये वाट आहे तो खूप नगण्य आहे. मग ह्याचं हा आजार नेमका किती आहे हे करण्यासाठी मग एक्सरे करायला पाहिजे. एक्सरे म्हणजे काय करायला पाहिजे? त्यांचं आर्थिक आणि इतर सामाजिक सर्वेक्षण करायला पाहिजे, जेणेकरून त्याची काय परिस्थिती आहे ते लक्षात येईल आणि मग त्याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं होतं की मोदी सरकारने त्यांच्या आवडत्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयांची कर्ज माफ केली. तर या 16 लाख कोटी मधला काही वाटा आम्ही या 90% जे मागास लोक आहेत त्यांना देऊ. त्या अर्थाने ते सर्वेक्षण आणि वाटप असं होतं ते. तर ह्याचं त्यांनी ट्विस्ट केलं की तुमची संपत्ती काढून घेऊन मुसलमानांना दिली जाईल. हे दोन्ही स्टेटमेंट खोटीच आहेत ना. आता पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने अशी दादांत खोटं बोलावं का, किंवा अशी दादांत खोटी विधानं करावीत का, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु आता एकंदर पाचपोच पदाची प्रतिष्ठा किंवा नैतिकता, तर ह्याच्याबद्दल काही त्यांना फारशी फिकर दिसत नाही. आणि या बाबतीत त्यांची स्पर्धा आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीच आहे. त्याच्यामुळे मग हा मुद्दा त्यांच्यासाठी गैरलागू ठरतो, किंवा त्यांनी ते प्रचाराचा जो स्तर आहे तो कुठल्या लेवलला न्यावा. आता ह्याच्यामधनं एक डेस्परेटली ते असं का बोलतायत? कारण त्यांना तर माहितीच आहे हे खोटं आहे, तरी ते मुद्दामून हे नॅरेटिव्ह कार्ड मांडण्याचा प्रयत्न करतायत. तर अनेक निरीक्षकांचा असा अंदाज आहे की ज्याप्रमाणे राम मंदिराचा मुद्दा चालेल असं वाटत होतं तसं काही होताना दिसत नाही. म्हणजे असं एक होतं की बाबा बाकीचे जे काही प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत किंवा बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती हे सगळी चर्चा संपून जाईल आणि राम मंदिरामुळे जे काही वातावरण निर्माण झाले त्याच्यावरती आपण तरून जाऊ. जसं मागच्या वेळेस पुलवामा झालं होतं त्यावेळेस राम मंदिराचा मुद्दा आपला हात देईल असं एकंदर कयास होता, पण ते त्या प्रमाणात वर्कआउट होताना दिसत नाही. आणि दुसरा जो मुद्दा आहे की समजा आता हे दुसरे मुद्दे काय आहेत भाजपचे जे प्रचारामध्ये सातत्याने मांडते, म्हणजे नरेंद्र मोदी असोत, अमित शहा असोत किंवा राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असोत, ते सांगतात की 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं, देशाची अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावर येणार आहे जगात, अमुक ट्रिलियनचं आपण हे करू वगैरे, 2047 मध्ये आपण विकसित भारत होऊ, हेच सगळे मुद्दे आहेत ना. तर ह्या सगळ्या मुद्द्यांचा मतदानावरती फारसा परिणाम होत नाही.
कारण तुम्ही आता सांगितलं की बाबा आम्हाला असं वाटत नाही की आमच्या परिस्थितीमध्ये काही सुधारणा झाली, तर मग हे 25 कोटी लोक आले कुठून, हा प्रश्न सामान्य लोकांना वाटतोच ना. ते नीती आयोगाने काही आकडे दिले की सरकारला जे सोयीचे आहेत त्या आकडेवारी आपण तयार करायची, त्याला शिजवायची, तर ते करू शकतं नीती आयोग. नीती आयोगासारख्या संस्था हे करू शकतात, परंतु हे काही जमिनीवरचं वास्तव नाहीये. म्हणजे नीरज हातेकर सरांनी पण ह्याच्यावरती टीकात्मक लिहिलंय की हे जमिनीवरचं वास्तव नाहीये. 25 कोटी गरीब ह्याच्यातनं बाहेर आले, गरिबीतून बाहेर आले, किंवा हे तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होणार आहे, तर हे जमिनीवरचं वास्तव ह्याच्याने बदलत नाही ना. आणि हे लोकांना माहित असतं की आपलं वास्तव काय आहे. तर त्याच्यामुळं जितक्या जास्त प्रमाणामध्ये भाजप हे मुद्दे चर्चेत आणेल तेवढं नुकसान होईल असं हातेकर सरांनी लिहिलंय. बर. ह्याच्यातनं काय होतं की बाबा गरीब लोकांना असं काय वाटतं, किंवा सर्वसामान्य लोकांना काय वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये काय फरक पडला याच्याने, तर काही फरक पडलेला नाही. नाही तर शेतकऱ्याला जर आपण सांगितलं किंवा 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले, तो आपल्या जोड्याने मारेल ना. तो म्हणणार मला 5 वर्षापूर्वी 10,000 रुपये भाव मिळत होता, तो आता 5,000 रुपये मिळतोय. माझं ह्या 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले, त्याच्यात मी आहे की नाही हा विषयच नाही, माझंही तर नुकसान होतंय ना. त्यासाठी तुम्ही काय करताय ते सांगा. म्हणजे आता 6,000चा जो मुद्दा आहे ना पीएम किसानचा, तर कोणी नको म्हणत नाही त्याला. तुम्ही आता पण ग्रामीण भागामध्ये जाऊन बघितलं की 6,000 रुपये तुम्हाला मिळतात, तर त्याला मोदीचा पगार म्हणतात. पण दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की ह्याच्यावरचं उत्तर नाही की तुम्ही सोयाबीनच्या आणि कापसाची रेट पाडणार आणि त्याच्याऐवजी आम्हाला 6,000 रुपये देणार भीक म्हणून. तर असं नाही चालणार. त्याच्याबद्दल त्यांची नाराजी अजून पण आहे ना. इथे लोक असं म्हणत नाहीत की 6,000 रुपये बंद करा, ते म्हणतात 6,000 रुपये चालूच ठेवा. पण 6,000 रुपये हे त्याच्या बदल्याची किंमत नाहीये. तुम्ही सोयाबीनच्या आणि कापसाची रेट पाडलेत, तर त्याच्याबद्दल आमची नाराजी आहेच. त्याची भरपाई काही 6,000 रुपयांना होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही इकॉनॉमी बद्दल जे काही गुलाबी चित्र जरी रंगवलं, तर जोपर्यंत सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये काही बदल होत नाही, तोपर्यंत त्याला रिलेटच होणार नाही ना. त्याच्यामुळे आता चित्र असं आहे की राम मंदिराचा किंवा धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा चालत नाहीये, किंवा आर्थिक आघाडीवर आपण जे काही पराक्रम केला असं आपण सांगतोय, जे दावे करतोय, ते पण लोकांना अपील होत नाही. त्यामुळे मग आता करायचं काय. मग आता हे नवीन पिल्लू सोडले की मग आता थेट लोकांना घाबरवायचं की तुमची संपत्ती सुरक्षित नाहीये, किंवा तुम्ही जे आयुष्यभर जे काही किडूक मिडूक किंवा सेव्हिंग करून जे तुम्ही कमवले, त्याच्यावरती काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर त्याच्यावरतीच घाला घालेल. आणि एवढंच नाही तर तुमचं जे काही स्त्रीधन आहे ते सुद्धा सुरक्षित नाहीये. आता फिअर फॅक्टर त्यांनी प्रचारामध्ये आणलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे आता दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. तर ऍक्च्युअली मोदी सरकारने किंवा भाजपने शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी या प्रश्नावरती चर्चा घडवून आणली पाहिजे. या प्रश्नावरती फोकस ठेवला पाहिजे. आणि या प्रश्नावरती या 10 वर्षामध्ये आम्ही ही कामगिरी केली, पण ही पुरेशी नाहीये. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आणखी आम्हाला पुढचे काय टप्पे गाठायचे ते लोकांना सांगून मग त्यासाठी आम्हाला मत द्या, अशा प्रकारचा प्रचार केला असता तर मग लोकांच्या प्रश्नाची तुमची काहीतरी एक बांधिलकी आहे हे सिद्ध झालं असतं. त्याच्याऐवजी तुम्ही एक फेक नॅरेटिव्ह काहीतरी डेव्हलप करताय आणि हे शेतीचे प्रश्न आहेत, बेरोजगारी आहे, महागाई आहे, ह्याच्यावरचं लक्ष हटून तिकडं घेऊन जायचा प्रयत्न करताय. तर मला नाही वाटत होतं हे 10 वर्षानंतर परत हा खेळ पुन्हा चालू राहील. म्हणजे 2014 मध्ये काय होतं की 2014 मध्ये मोदी फक्त काँग्रेसवर टीका नव्हते करत, तर ते भविष्यात एक स्वप्न दाखवत होते. ते स्वप्न कितपत खरं होतं, काय होतं वगैरे हा वादाचा मुद्दा आहे. परंतु लोकांना खरोखर वाटत होतं की मोदी सत्तेवर आल्यानंतर काहीतरी मोठा बदल होईल. 2014 मध्ये मनमोहन सिंग सरकारवर ते तुटून पडत होते, परंतु हे बदलायचं असेल तर मी काय करणार आहे, माझी काय व्हिजन आहे, हे पुढचं स्वप्न ते दाखवत होते. आणि त्या स्वप्नासाठी लोकांनी त्यांना मतदान केलं होतं. आता तुम्ही फेक नॅरेटिव्हचा आधार घेऊन काँग्रेसच काय वाईट करणार आहे असं सांगताय ना. आता काँग्रेस तर सत्तेवर नाहीये 10 वर्ष, लोकांनी त्यांना धडा शिकवलेला आहे. काँग्रेस किंवा आता जे इंडिया आघाडी आहे त्याच्यातले जे पक्ष आहेत, 10 वर्ष लोकांनी त्यांना धडा शिकवलाय ना, यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. मग आता परत काँग्रेसवर टीका करून राजकीय मत ह्याच्यात काय म्हणतात की राजकीय लाभ काय होणार आहे, हा एक तसा काय म्हणतात एक राजकीय धोकाच पत्करलाय. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो राजकीय साहस हे त्यांनी पत्करले. पण आता ह्याच्यावरती निवडणुकीचे निकाल एका बाजूला जातील, एका टोकाला जातील असं काही सांगता येत नाही. कारण शेतीच्या प्रश्नावरती एखादं सरकार पडू शकतं, फक्त शेतीच्या प्रश्नावरती सरकार निवडून येऊ शकत नाही. त्याला अनेक फॅक्टर कारणीभूत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे का, तर निश्चितच नाराजी आहे. हे शेतीचे जे मुद्दे आहेत ते निवडणुकीच्या राजकारणात केंद्रस्थानी आलेत का, तर निश्चितच आलेले आहेत. परंतु ह्याला इतर घटकांची पण जोड आवश्यक असते. त्याच्यामुळे फक्त शेतीच्या प्रश्नावरती मोदी सरकारचा पराभव होईल असं काही ठामपणे सांगता येत नाही. परंतु जे काही फॅक्टर आहेत, म्हणजे एकदम हा मुद्दाच नाहीये निवडणुकीमध्ये, अशातली काही परिस्थिती नाहीये. शेतीचा प्रश्न हा निवडणुकीतला प्रमुख मुद्दा आहे आणि त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते की काय अशी भीती वाटल्यामुळे मग आता हे बाकीचे मुद्दे चर्चेमध्ये आलेले आहेत. सर, परत तुम्ही शेतकऱ्यांमधली नाराजी
अं, जाहीरनाम्यामध्ये पक्षांच्या काय आहे, एकूण गरिबीचं जे काही 25 कोटी लोक बाहेर काढलेत गरिबीतून असं पंतप्रधानांचा दावा आहे, किंवा नंतर त्याच्यासोबतच येणारा धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा, या सगळ्या विषयांवरती आम्हाला सविस्तर असं म्हणजे आपलं जे काही आहे ना विस्कटून सांगणं, ते परत एकदा विस्कटून सांगितलंय. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.